नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नमो शेतकरी सन्मान निधीचा जो हप्ता आहे हा शेतकऱ्यांना कोणत्या तारखेपर्यंत मिळू शकतो। कारण की काय आहे मित्रांनो की खूप साऱ्या अफवा आणि खूप सारे फेक व्हिडिओ यूट्यूबवरती पडलेले आहेत की ज्यामध्ये सांगतात की या तारखेला आपल्याला हप्ता मिळणार, त्या तारखेला हप्ता मिळणार, उद्या हप्ता मिळणार, 12 वाजता हप्ता मिळणार, असे खूप सारे व्हिडिओ यूट्यूबवरती पब्लिश आहेत। या सर्व व्हिडिओंना बळी पडू नका आणि फक्त हा एक व्हिडिओ पहा, तुमचे सर्व डाऊट या व्हिडिओमध्ये क्लिअर होऊन जातील। तर चला या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्हा सर्वांना माहीत आहे की आपल्याला दर 4 महिन्यांवर नमो शेतकरी सन्मान निधीचे पैसे मिळत असतात। तसेच आपल्याला दर 4 महिन्यावर PM किसान सन्मान निधीचे देखील पैसे मिळत असतात आणि PM किसान सन्मान निधीचा जो 20वा हप्ता आहे हाच अद्याप जारी झालेला नाही आहे। कारण की आपले जे नरेंद्र मोदी आहेत, जे आपले प्रधानमंत्री आहेत, हे सध्या विदेशी दौऱ्यावर आहेत आणि ते भारतामध्ये जेव्हा परततील तेव्हाच आपल्याला हा जो हप्ता आहे आपल्या खात्यामध्ये मिळणार आहे। तर सध्याही त्यांची तारखेवरून आपण काढू शकतो की कोणत्या तारखेच्या आसपास आपल्याला हा नमोचा PMचा हप्ता मिळणार आणि PMच्या हप्त्यावरून आपण काढू शकतो की आपल्याला नमोचा हप्ता कितपर्यंत मिळणार, केव्हा मिळणार। कारण की मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की नमोचा हप्ता PMचा हप्ता मिळाल्यानंतर 15-20 दिवसांनी किंवा 15-20 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला नमोचा हप्ता देखील मिळून जातो, जो की आपल्याला राज्य सरकारकडून मिळतो। आणि नमोचा हप्ता जो आहे हा आपल्याला PM आल्यानंतरच मिळणार। कारण की जोपर्यंत PM सन्मान निधीचा पैसे आपल्या खात्यात येत नाही तोपर्यंत नमोचे देखील पैसे आपल्याला मिळत नसतात। तर तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो की सध्या तर नरेंद्र मोदी हे बाहेर असल्यामुळे ते सध्या आपल्याला आपला PMचा जो हप्ता आहे हा डिले झालेला आहे आणि जसा PMचा हप्ता डिले झाला आहे त्यामुळे नमोच्या हप्त्यावर त्याचा परिणाम झालेला आहे आणि नमोचा हप्ताही डिले झालेला आहे। कारण की आता तुम्ही बघू शकता की 4 महिने उरकत आलेले आहेत आणि तरीसुद्धा शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पैसा मिळाला नाही आहे। तर मग सरकार फक्त मोठमोठ्या गोष्टीच करत असते का, असा प्रश्न देखील खूप साऱ्या लोकांना पडतो। परंतु मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की 15 तारखेच्या आसपास नरेंद्र मोदी हे म्हणजे आज किंवा उद्या आपल्या भारतामध्ये परतणार आहेत। बहुतांश आजच परतणार आहेत। आल्यानंतर तुम्हाला अपडेट मिळून जाणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो 1-2 दिवसाच्या आत म्हणजे 20 तारखेच्या आत तुम्हाला PMचा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये मिळणार आणि PMचा हप्ता जर का 20 तारखेला आला तर त्याच्यानंतर 15 दिवसांनी म्हणजे तुम्ही समजून चला रक्षाबंधन, जे पुढच्या महिन्यात रक्षाबंधन येणार आहे त्या तारखेला नमोचा पैसा हा त्यांच्या खात्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये येऊन जाणार। होऊ शकते त्याच्या आजसुद्धा येऊ शकतो, परंतु 9 तारखेपर्यंत तुम्ही लमसम मानून चला की तुमचा हप्ता 9 तारखेच्या आत तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतो। आणि लाडकी बहिणीचे देखील काही लोकांचे पैसे आलेले नाही आहेत, तर ते जे पैसे यासाठी काय करायचं, कसं करायचं याबद्दलही डिटेल माहिती मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये म्हणजे समोरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कारण की काय झालेलं आहे की जुने हप्ते जे आहेत जून महिन्याचे ते आलेले आहेत बायांच्या खात्यामध्ये आणि काही बायांच्या खात्यामध्ये आलेले नाही आहेत। तर त्यांची ती छाटणी प्रक्रिया होती, त्यांच्या अंतर्गत छाटले गेले आहेत की त्यांच्यामध्ये बँकेचा एरर आहे। या सर्व गोष्टींची डिटेल माहिती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार। जर का तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, एक सबस्क्राईब करा। तुमच्या सबस्क्राईबमुळे काही जात नाही, लाईकमुळेही काही जात नाही। तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।